कृषी क्षेत्रातील बातम्यांचा आढावा घेऊयात। येवल्यात आधीच अवकाळी पावसाने त्रस्त झालेला कांदा उत्पादक शेतकरी संकटात सापडलाय, तर कांदा दरामुळे शेतकरी आणखी संकटात सापडला। 60% कांदा खराब झाला असून बाजारात विक्रीसाठी आणलेल्या कांद्याला अवघा 250 ते 400 रुपयांचा किमान दर मिळतोय। कृषी उत्पन्न बाजार समिती इथे चांगल्या कांद्याला 800 रुपये पर्यंतचा दर मिळाला असून कांदा उत्पादन करणं परवडत नसल्याची माहिती शेतकऱ्यांनी दिली। दरम्यान सरकारने कांदा विक्रीवर अनुदान द्यावं अशी मागणी होते। नंदुरबार जिल्ह्यात कांद्याला योग्य भाव मिळत नसल्याने कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत सापडले। कांद्याला 500 ते 1200 रुपये प्रति क्विंटलचा दर मिळत असल्याने खर्चही निघत नसल्याची परिस्थिती उद्भवली। कांद्याला योग्य भाव मिळत नसल्याने बाजार समितीत देखील कांद्याची आवक घटल्याचं दिसून येते। त्यामुळे केंद्र आणि राज्य सरकारने मध्यस्थी करत कांद्याला योग्य हमीभाव देण्याची मागणी केली आहे। नंदुरबार जिल्ह्यात ऊसाच्या पाठोपाठ पपईच्याही दरांचा मोठा प्रश्न उभा राहिला आहे। व्यापारी पपईला योग्य दर देत नसल्याने शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे। मोठ्या प्रमाणावर पपईची लागवड करण्यात आलेली असून आता पपई काढणीवर आलेली, मात्र पपईला चांगला दर मिळत नसल्याने पपई उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे। वाशिम जिल्ह्यात तूर उत्पादक शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे। मागील महिन्यात तब्बल 7000 रुपयांवर पोहोचलेले तुरीचे भाव आता सतत घसरू लागले। बाजार समितीत तुरीला केवळ किमान 6020 रुपये ते कमाल 6525 रुपये इतका प्रति क्विंटल दर मिळाल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे। पीक पाणी पॉवर्ड बाय नेचर केअर फर्टिलायझर्स पृथ्वी रिच पॉलीफॉस्फेट।